सोलापूर मनपामध्ये भाजपचा प्रचाराचा नवा फंडा पाहायला मिळाला। भर सभेमध्ये देवेंद्र कोठेंचा महसूल मंत्र्यांना फोन गेला। B2 प्रभागांमधील प्रवर्गातील जमिनीच्या प्रश्नांसंदर्भात हा फोन होता आणि बावनकुळे यांच्याकडून फोनवर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन सोलापुरातील प्रभाग 9 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेमध्येच देवेंद्र कोठे यांनी जो फोन लावलेला होता त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला। या प्रभागातील कर्णिक नगर, एकता नगर या भागातील अनेक जमिनी या B2 प्रवर्गामध्ये असल्यामुळे रहिवाशांच्या नावाने होत नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न मार्गी लावून रहिवाशांच्या नावाने फ्री होल्ड म्हणजेच मालकी हक्काचं करून देण्याचं वचन फोनवरून दिले। हा सर, देवेंद्र कोठे बोलतोय। हा बुकरा देवेंद्र। हा, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आधीची सभा चालू आहे। पालकमंत्री महोदय आहेत। एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे। सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, 30-35 वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये। तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल सर। कुठला नगर आहे? एकता नगर, कर्णिक नगर सोसायटी आहे। रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1900। 2 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर, इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत करून। एकता नगर आणि कर्णिक नगर। दुसऱ्या प्रभागाचं किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का? हा, तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत, त्या 13 चाळी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथे। हा, ज्या माईक मध्ये हो साहेब आहे, माईक चालू आहे, स्पीकर चालू आहे सर। खरं तर माननीय देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये 2-3दा हा विषय मांडला आणि कर्णिक नगर, एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या B2 मध्ये आहेत त्या B2 मधल्या जमिनी फ्री होल्ड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने, नागरिकांच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकांच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन।